मुकेश पवार यांनी डेडिकेट केली आहे राजेंद्र पवार यांना. फौजी इंडियन आर्मी राजेंद्र पवार यांना मात्र डेडिकेट केली आहे मुकेश पवार यांनी. तर आपण यायचंय आणि सामनावीर संगीतपत्र घेऊन जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल विराटचा. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती मात्र पाहायला मिळतोय. विराज गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र पाहतोय आपण विराजला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय रुपेश साठी. हा बॉल होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. अगदी टप्पा लाईन लेन खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. पुढचा बॉल फटका चांगला आहे. अगदी डाऊन दी ग्राउंड बॉलर बॅकड्रॉप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे. फेकी केली आहे तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होते. धावांचा श्री गणेश होतोय घोगाव संघाचा. शेकेवाडी या संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय घोगाव संघाला. पहिलं षटक विराटचं. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस मात्र महेशने मात्र खूप चांगल्या पद्धतीने वळवलाय ऑन साइडला. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकलाय चौकार मंगेश. री एंट्री साठी शिबेवाडी कमिटीकडे तुम्ही संपर्क करा. री एंट्री जर कुणाला करायची असेल तर शिबेवाडी कमिटीशी संपर्क करायचा आहे. ज्या हरलेल्या टीम आहेत जर तुम्हाला री एंट्री करायची असेल तर शिबेवाडी कमिटीशी संपर्क साधा. खूप चांगला बॉल विराटच्या माध्यमातून. हा देखील डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल विराटचा. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्किट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु पहा दुसरी धाव. इथे मात्र संधी होती. फेकी खराब पाहायला मिळाली. जागा सोडली होती रुपेशने परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये आणि ओव्हरची होते समाप्ती. जाऊया सत्कार समारंभाकडे. आपण एक यशोचित सत्कार आपण घेऊयात. लखन काळुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजेंद्र पवार साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यशोचित सन्मान मात्र घेतला जाईल. मुकेश पवार त्याचबरोबर प्रयाग साळुंके त्यांचा देखील यशोचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. विनोद आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. विनोद खूप चांगला फटका. इथे मात्र रुपेशच्या पॅट मधून फेकून दिलाय 6 धावांसाठी. येतो षटकार. अफलातून फटका. विनोदच्या पहिल्याच बॉल वरती मात्र हा षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती लागतात. खूप चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. ओमकार आहे. ओमकारला बीट करून बॉल निघून चाललाय. वन बाउंड सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. येतोय रुपेशच्या बॅट मधून हा चौकार.
पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती लागतात. स्पीडअप घ्यायचं थोडंसं, कारण मित्रांनो सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. खूप चांगला बॉल. आता मात्र अचूक टप्प्यावरती टाकलाय. हा टप्पा ठेवावा लागेल. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. शेळकेवाडी विरुद्ध घोगाव या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. ओमकार जातोय बॉल पर्यंत पोहोचतोय. फेकी करेल का? दुसऱ्या धावेसाठी रुपेशने जागा सोडली होती, परंतु मंगेशने थांबवलं. अगदी धोक्याची घंटा होती, परंतु खूप चांगला कॉलिंग दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळालं. एकच धाव आणि एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसरं षटक विनोद यांचं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. मंगेश साठी हा बॉल अप्रतिम असा टाकलेला हा बॉल होता. अपील देखील जरूर पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह. हा देखील डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय विनोदचं, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आले होते, त्यानंतरचं हे कमबॅक. डीच्या स्वरूपात 1 धाव. आणि इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त होते. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. 19 धावा टीम घोगाव संघ. आतापर्यंतचा खेळ आपण पाहतोय. ओमकार आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार सज्ज होते तिसरं अंतिम षटक टाकण्यासाठी. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवायचे आहेत. यानंतरची मॅच जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. चला टॉस साठी यायचंय कर्णधार. शिंगणवाडी विरुद्ध शेळकेवाडी. अप्रतिम फटका. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक पॉइंटला उडवलाय रुपेशच्या बॅट मधून. षटकार. माफ करा, टाळगाव विरुद्ध शिबेवाडी यानंतरची मॅच असेल. माफ करा, टाळगाव विरुद्ध शिबेवाडी. तर टॉस साठी यायचंय. शिबेवाडी कर्णधार, त्याचबरोबर टाळगाव टीम ताब्या. टॉस साठी यायचंय. दोन धावा या बॉलवरती मात्र पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. मपकरा 27 धावसंख्या. अप्रतिम फटका स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलंय अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. 6 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरला स्कोर कुठेतरी थांबला होता, परंतु 2 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर स्कोर जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती.
33 धावा. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. 2 मोठे फटके आलेत. आता ओमकारचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ मात्र हाताळावी लागेल. अप्रतिम फटका, उंची जास्त आहे, लांबी कमी मिळाली. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट जुळलंय आणि महत्वाची विकेट. एलिव्हेशन कमी मिळालं, लांब असं एलिव्हेशन प्राप्त झालं या बॉल वरती आणि अनिलने तिथे खूप चांगल्या पद्धतीने मात्र अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला अनिलच्या माध्यमातून. बॅट्समन किरण गेलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक, शेवटचे षटक. चला टाळगाव आणि शिबेवाडी टॉस साठी यायचंय. टाळगाव आणि शिबेवाडी, चला तात्या टॉस साठी या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, शेवटचे षटक. खूप चांगला बॉल पायावरती आदळलाय, तिथे मात्र रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणि आता शेवटचा बॉल असेल. चला बॅटर पाठवायचं लगेच, प्लीज जा फटाफट. कोण गेला? गणेश नवीन बॅटर. चला टाळगाव तात्या खूप वेळा कॉल दिला आपल्याला, प्लीज या पटकन. भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विरुद्ध शिबेवाडी. पहा खेळत असताना थोडस काळजी घ्या मित्रांनो, कारण पावसाळे रबल बॉल क्रिकेट आहे आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र ही विकेट आहे. आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर टाळगाव टीम, भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव, आपण टॉस साठी या. आणि धावा आहेत 33, लक्ष आहे 34 धावांचं. 33 धावा झाल्यात, लक्ष 34 धावांचं. टीम शेळकेवाडी या संघाला कंप्लीट करायचं आहे. बघा कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जातंय.
चला टाळगाव तात्या आपल्याला खूप वेळ आवाज दिला टॉस साठी यायचा आहे. टाळगाव विरुद्ध शिबेवाडी. चला टॉस घ्यायचा पटकन. लक्ष 34 धावांचं. बघूया कशा पद्धतीने कंप्लीट केलं जात आहे. 34 धावांचं लक्ष. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश भावके. स्ट्राईकला विराज, नॉन स्ट्राईकला विनोद. चला मॅच स्टार्ट करा. जरा पटापट घ्या, फास्ट घ्या, थोडस स्पीडअप घ्यायचंय. स्ट्राईकला विराज, नॉन स्ट्राईकला विनोद मात्र पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश. मॅच मध्ये थोडस मित्रांनो स्पीडअप ठेवा, कारण सर्व मॅचेस आपल्याला 3 षटकांच्या खेळवायच्या आहेत. त्यामुळे थोडस मित्रांनो स्पीडअप ठेवा. व्यासपीठावरती टॉस होतोय. टाळगाव विरुद्ध शिबेवाडी आज जी आयोजक टीम आहे. टॉस घेतला जातोय. पहिला बॉल अवंतर धावसंख्येने मात्र खातं उघडते. टीम शेळकेवाडी संघाचं लक्ष आहे. टॉस जिंकलाय टाळगाव संघाने. निर्णयात लवकरात लवकर पोहोचवा. फटका चांगला आहे विराजच्या बॅट मधून. बिग हिट आलाय. समालोचनाला गवसणी घालणारा हा आलाय षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर. वन बाउ सीमारेषा पार. चौकार. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस खूप चांगला बॉल हाताळतोय रुपेश. डॉट बॉल आलाय. आत्ताचा बॉल डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. नुमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट होतात. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस खूप चांगला बॉल डॉट बॉल येतोय. 13 धावा. आता मात्र थोडासा खालती ठेवलाय टप्पा आणि इथे मात्र पहा कॉलिंग चुकलं आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात जावं लागेल माघारी विराजला. टाळगाव टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर.
वर्गीसचा हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होते या बॉल वरती. इथे रनआउटची संधी आहे आणि या ओमकारला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी जावं लागेल. चला नवीन बॅटर लगेच पाठवा. खूप चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे सचिन आणि डॉट बॉल हा देखील येतोय. फटका तर चांगला आहे, उंची जास्त मिळाली आहे परंतु निर्जन स्थळी हा बॉल मात्र विसावलाय आणि तिथे मात्र 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, जागा तर सोडली आहे, फेकी खराब पाहायला मिळाली आणि तिथे मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. 3 धावा जरूर मिळत आहेत आणि या 3 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. टीमची धावसंख्या 20. सतरा धावा. फाईट बॉल आलाय. फटका चांगला आहे आणि 18 मध्ये इथे 6 धावा जोडायच्या आहेत. 24 अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये पाच चेंडू. हा बॉल डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल आणि तिथे 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. चार बॉल 10 धावांची गरज.
फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन अगदी ड्राईव्ह सुरू केलाय, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक डाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. इथे डेंजर झोनला असताना काय घडलंय, काय घडलंय? 2 धावा मात्र जरूर आल्यात, सेफ आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र ह्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. तीन चेंडू 8 धावांची गरज, 3 बॉल 8. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, एक डाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात या ठिकाणी. 2 बॉल 2 चेंडू 6, 2 बॉल 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल आणि एक डॉट बॉल आला तर थोडंसं अवघड होईल. फटका तर चांगला आहे, एक डाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी तर केली आहे आणि फेकी तिथे 2+1 अंपायर, 2+1, यस 2+1, 3 धावा मात्र या बॉल वरती. आता एक चेंडू 3 धावांची गरज, 1 बॉल 3. एक चेंडू 3. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल अंपायरने डॉट बॉल सांगितलाय, त्यामुळे 3 धावांनी हा सामना जिंकलाय मॅक्स स्पोर्ट्स गोगाव या संघाने. चला नेक्स्ट टीम, चला टाळगाव, टाळगाव टीम, चला लगेच मैदानाचा ताबा घ्या.